आपण बघणार आहोत पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद आयोजितचा हा मेळावा बघायला मिळतोय आणि या महामेळाव्यामध्ये मात्र आज सज्ज झाला 6व्या दिवसामध्ये आपला क्रमांक आपण 4 बघतोय. त्या ठिकाणी मात्र भुगाडेपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना बघायला मिळतोय. तो सलामीवीर बॅटर मैदानाचा ताबा घेतला. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज बघायला मिळतोय. तर ऑन स्ट्राईक मध्ये विनायक बघायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅक मध्ये सज्ज झालाय. तन्मय हे सुद्धा नाव मोठं आहे. आपण बघितलं असेल तर एक गाव एक फॉर्मॅट मध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला गेला सातपडी सगळ्याच्या माध्यमातून, परंतु इथून कागदपत्र स्ट्रॉंग असं चालणार नाही. अशा पैलू नेतृत्व करताना आपण त्याला सातत्याने बघतोय एक दत्त सातपडी संघाच्या माध्यमातून. तर एका बाजूला आपण बघणार आहोत विनोद, तर चांगला खेळाडू चांगला अष्टपैलू नेतृत्व करताना बघायला मिळतोय. आज इन ॲक्शन मध्ये लढण्यासाठी सज्ज झाला. सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये भुगाडेपाडा विपक्षामध्ये एक दत्त सन्मान इन ॲक्शन मध्ये एक कडवी लढत कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. चिट घेऊन गोलंदाज सज्ज झाला. राईट ओव्हर द विकेट गोलंदाज तन्मय मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. फलंदाजी मार्क वरती विनायक हा फलंदाज बघायला मिळतोय. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज पॉवर प्लेचा षटक पॉवर प्लेच्या बंधनातील पॉवरफुल गोलंदाज ओढवणं सकारात्मक दृष्टिकोनात गोलंदाजी केली जाईल हे सुद्धा बघण्यात तितकं महत्वाचं ठरेल. इथून पहिल्या चेंडूवरती वेगावर स्मार्ट डॉट बॉल आलाय. बॅटरी बॉलचा काही संपर्क नाही आहे. तो सबवरील डिलिव्हरी बघायला आली पडल्या तर खाली राहणारा चेंडू राहिला जातोय. इथून विनोद कोणती चुकी होणार नाही आहे. इथून जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. इथून सुरुवात तर चांगली झाली. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल बघायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथून विनायक वरती बॅकफुटवरला पाठवलं जातं. दुसरा चेंडू असेल याही सामन्यातील तरी आई वेळेस क्रॅकिंग शॉट बघायला मिळतो. त्या ठिकाणी शतरक्षक जरूरात एक धावेचा प्रयत्न राहिला गेला. दुसऱ्यासाठी धावले जातात. तुम्ही जरा बघितलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 2 धाव्याने धावलं पुढे सरसावलं जातं. सावर पोचलं गेला तर म्हणजे 2 या आकड्यावरती कुठेतरी संघाचा आणि स्वतःचा का उपज झाला. ते मात्र या 2 धाव्याने तर धावफलक सुरुवात होत असताना धावफलकावरती धावा पण बघतोय. 2 चेंडूच्या खेरेस 2 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत इकॉनॉमिकल पहिल्या 2 चेंडूवरती वर्चस्व राहिल्या जातात. या वेळेला फुलटो चेंडू त्यावर क्रॅकिंग शॉट इंटू दे का आपण सी बार रे का बार आमच्या मुख्य डायसला अभिवादन करणारा आलाय चौकार 4. पुढा तन्मयवरती हल्ला बोल. याही वेळेस टॉपी बुकशाले जरूर केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. चेंडूला फील्ड केले जाणारा बब्बल झालाय आणि तूड मात्र एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागेल. तूड चांगली फिक्की राहिली गेली. चांगलं चेंडूला कॅरी करत सरा विनोद मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. एकाच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. पुढे एका दाव्याने पुढे सरसावलं जातं. जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 7 या आकड्यावरती आणि ज्या वेळेस 7 क्रमांक आपल्या नजरेसमोर होतो त्यावेळेस मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमधील महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक आणि त्याची आठवण करून देणारा आकडा मात्र जर बघायला भेटतो. जास्त वेळ खर्च करायचा नाही या दोन्ही संघाला विनंती असेल. कारण आजच्या दिवसात आपण थोडेसे उशिराने सुरुवात करतोय, थोडेसे उशिराने चालतोय. त्या अनुषंगाने संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटला सामोरं जावं लागणार. ते करण्याचा आमच्या माध्यमातून पुकार केला जातो. थोडीशी घाई करायची तर मॅच लिडिंग या ठिकाणी अप्रतिम प्रयत्न राहिले होते विनोद यांच्या माध्यमातून, परंतु त्याला यश आलं नाही. इथून जर बघितले गेले तर इथून कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच राहिले असते. अप्रतिम प्रयत्न राहिले गेले, परंतु इथून जर बघितलं गेलं तर चेंडू नोब्या स्लॅन्डमध्ये ट्रॅव्हल झाला आणि इथून एका जावेवरती मिळणारा एका धावेने फलक पुढे सरसावलं जातं. जाऊन पोचलं जात आहे 8 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत चेंडू जर बघितलं गेलं तर शेवटचा अंतिम चेंडू असेल. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी साकार झाला गोलंदाज बघायला मिळतो तो म्हणजे तन्मय हा गोलंदाज. शेवटचा अंतिम चेंडू फलंदाज सज्ज झाला. विनायक यावेळेस उडवलाय, हवाई सफर घडवलाय, सरळ सीमा रेखा पार आलाय विनायक नावाचा दर्जेदार षटकार.
थँक्यू डीजे. प्लीज एक दत्त साठपाडी संघ जास्त वेळ खर्च करायचा नाही या, अन्यथा मात्र आपल्याला टायमर सेट करावा लागणार आहे. ह्याची नोंद असेल. तू जर आपण बघतोय सामना क्रमांक 4 जरूर मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो. ठिकाणी मात्र एक दत्त सातपाडी प्रताप आपल्याला क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतं, परंतु इथून पलटवार केला जाईल. तो विप्लवाला इथून पहिला चेंडू मात्र फुलटॉस राहिला गेला. तू जर बघितलं गेलं तर एका जावरती 75 व्हावं लागेल. आज जो गोलंदाज आहे ज्याने मात्र विकेट हॅट्रिक साधली होती, नक्कीच आपल्या गोलंदाजीमधील पहिली विकेट हॅट्रिक सुद्धा असू शकते. आणि ती क्षणचित्र मात्र त्या ठिकाणी टिपले गेले होते लाईव्ह स्वरूपामध्ये 6 हिटर स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती. हे अविस्मरणीय क्षण याही दिवसामध्ये मात्र टिपले जाणार आहेत. निका स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती. तो चांगला प्रहार गॅपमध्ये सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला फील्ड केला जाणार. दूध जर बघितलं गेलं तद्वार 2 धावा परिपूर्ण झाल्यात. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जाणार. धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 70 रन ऑन दिस स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. तू जर आपण बघतोय तर विप्लवला चांगले चेंडू हाताळणं गरजेचं असेल. तू या वेळेस चांगला चेंडूला मात्र फील्ड केलं जातं, चेंडूला मात्र कॅरी केलं जातं. त्याद्वारे एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे सरसावलं जातं, त्यावर पोहोचलं जातं 18 रन धावफलकावरती. आतावरती चांगली गोलंदाजी नवीन गोलंदाजी राहिली गेली. पॉवर प्लेच्या षटक जर 2 पलटवार यावेळेस ते दर्रार वेगावर स्वार डॉट बॉल. त्यावेळेस खराब त्या ठिकाणी बघायला मिळते. चेंडू सीमा रेषा जवळ गेला आणि तो जर बघितलं गेला तर जरूर एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड वरती ऍड होईल. तू सध्या जरूर निर्माण झाली होती कारण फलंदाजाचं लक्ष नव्हतं. तू जर बघितलं गेलं तर डॉट बॉल होता, परंतु तो चौकार सुद्धा आला असता जर त्या ठिकाणी तरबाईचं लक्ष नसतं. परंतु तरबाईने मात्र वेळावरती सावरलं आणि त्या ठिकाणी मात्र 3 धावा महत्वपूर्ण सेव्ह केलाच आपल्या संघासाठी. याही वेळेस फुलटो चेंडू इटू ते गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु चेंडूला रोखलं जात आहे. महत्वाच्या अंतिम क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला रोखलं गेलं. याही वेळेस मात्र 2च धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जातं, धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 21 या आकड्यावरती. नुकताच फी दिलेल्या संघाची क्रीडाधाराला विनंती असेल या पण संघाचं नाव आमच्यापर्यंत पोचवत आहे. येऊन जर बघितला गेला तर डॉट बॉल आलाय, षटक सपुष्टात आला आणि इथून जर बघितलं गेला तर 2 षटकाच्या कडे धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 21 20 रन ऑन दिस स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. इथून नवीन गोलंदाज सज्ज होणार आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. त्याद्वारे घेणार आहोत छोटासा ब्रेक आणि लगेच येणार आहोत लाईव्ह ॲक्शनमध्ये. तर अजित आपण या इथे थँक्यू डीजे. तिसरा क्रमांकाचा गोलंदाज मिडल ओव्हरमध्ये सज्ज झाला. गोलंदाज धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 22 या आकड्यावरती. तू जर आपण बघितलं तर 22 धावा धावफलकावरती बघायला मिळतात आणि तू जर बघितलं गेलं तर 2 षटकं सपुष्टात आले. 11ची सरासरी जरूर गाठली गेली आहे. तो भाविकाला पहिला चेंडू यावेळेस अक्रॉस ओढून खेळण्याचा प्रयत्न पण चांदी जर बघितलं गेलं त्यावेळेस खराब. याही वेळेस बघितलं गेलं तर कुठेतरी चुकी झाली आहे त्या ठिकाणी यष्टीरक्षक विनोदच्या माध्यमातून आणि पंच दर्शवणार आहेत. वाईट प्लस बाईटची 1 धाव अशा प्रकारे 2 धावा ॲड होतील. धावफलक जर बघितलं जातं ते म्हणजे जाऊन पोहोचलं जातं. सॉरी आमच्या माध्यमातून या ठिकाणी गुणलेखकाच्या माध्यमातून चुकी झाली होती. 2 षटकाच्या कडे धावफलक जाऊन पोहोचलं होतं 21 या आकड्यावरती आणि या 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एकूण धावसंख्या यावेळेस बघायला मिळते ते म्हणजे 23 धावा.
यावेळेस ते सर्रार वेगावर स्वार बॅटची कडा जरूर आहे, परंतु तोंड बिडत कोणत्याच प्रकारची रिस्क घेणार नाही, कारण याआधी 2 चेंडूवरती रिस्क घेतले होते आणि चेंडू सीमारेषा लगत गेला होता. तर महिने मात्र जरूर धावा सेव्ह केल्या आणि आता मात्र चौकारामध्ये कन्वर्ट झालं असतं. दूर जर बघितलं गेलं तर पहिला चेंडू अप्रतिम राहिला होता. वेळेस याही वेळेस उडवलाय, हवाई सफर घडवलाय, स्टँडर्ड डिलेवर चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला डिस्पॅच केलाय पार्किंग स्लॉट मध्ये, सीमारेखा पार. विनायक नावाचा आलाय ब्रँडन षटकार 6. गुडीचे इथून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. यावेळेस सॉफ्ट हँड चेंडू टू द ग्राउंडमध्ये ट्रॅव्हल झाला. विप्लव चेंडूला फील्ड करणार आहेत, मात्र तद्वार एकाच जाव्यावरती समाधान वाढावं लागेल. तो दुसरा डावीचा प्रयत्न असा जरूर परिपूर्ण झाला असता, परंतु एकाच जाव्यावरती समाधान बांधलं गेलं. आणि तू जर बघितलं गेलं तर विपुल मात्र आला व स्ट्राईकवरती. फलक आतापर्यंत बघितलं गेलं जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 30 या आकड्यावरती. चांगली सुरुवात मानावी लागणार आहे आतापर्यंत भोगडेपाडा संघाची. यावेळेस फुलटो चेंडू जरूर होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तोच झाला आणि तो जरा पंचा दर्शवत आहेत. वाईट +1 एकूण 2 धावा. खराब षटक मारावा लागणार आहे. त्याला आपण बघितलं तर भरकटलेली गोलंदाजी साकारतोय गोलंदाज. ज्यावेळेस भाविक त्यामुळे चोरू खेळायचं होतं, बरोबर बॅट सिलेटी गेज त्या ठिकाणी विप्लव आले. कुठे चुकी होणार नाही, तू धावची संधी निर्माण झाली आहे. धावची स्वरूपामध्ये बाद व्हावं लागणार आहे. फलंदाज बाद झाला, विपुलच्या खेळ लागलाय पूर्णविराम. निर्माण जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याद्वारे घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि ऐकणार आहोत संगीत कक्षामध्ये एक श्रवणीय संगीत. डीजे थोडं आपण बघतोय मैदानाच्या तिसऱ्या क्रमांकात वन डाऊन प्लेअर बघायला मिळतोय, तो म्हणजे याचा महेश. तिसऱ्या क्रमांकावरती गेला. त्या फलक जर आतापर्यंत आपण बघतोय तर 33 या धावेवरती जाऊन पोहोचलं जातं. काही वेळेस चांगला प्रहार चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी पॉईंटला शतरक्षक नाही आहे. तो जर बघितलं गेला तर दुसऱ्याचा प्रयत्न राहिला जाता आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. प्रत्येक विकेट आणि चांगला खेळ राहिला तर विकेट गेल्यानंतर एक सातत्याने आणि संयमी खेळ करत असताना फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये. तू जर बघितलं गेलं तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील, तर गोलंदाज भाविक बघायला मिळतो. याही वेळेस काकी शॉट केला जातो. याही वेळेस पंचाचा इशारा आला, व्हाईट बॉल. तू जर बघितलं गेलं तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खूप खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये. त्याच कारणास्तव त्या सगळ्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचली जातं 36 या आकड्यावरती. त्यावरती एक बाद होत असताना गडी मात्र तंबूच्या तर जरूर आला. धावसंख्या मात्र एक मजबूत स्थितीमध्ये. फुलटो चेंडू त्या सरळ बॅटचा वापर, परंतु एकाच धाव्यावरती यावेळेस समाधान मानावं लागेल. या एका धाव्याने मात्र षटक संपुष्टात आला. धावफलक जर आपण बघितलं गेलं जाऊन पोहोचलं गेलं त्यावेळेस 37 या आकड्यावरती. देवमान चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज लगेच सज्ज करायचा, त्याचा वेळ घ्यायचा नाही आहे. त्या षटकाला प्रारंभ होणारा. त्याद्वारे आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ऐकूयात यावेळेस डीजेला.
थँक्यू सो मच. विनोद आला बॅट शेवटचा रेडी तो वर हाताळण्यासाठी. पहिला चेंडू मोठा प्रहार करायचा. मॅच लिडिंग एज मॅचची बॉटम एज बघायला मिळतं. क्षेत्ररक्षक बॉल झालाय परंतु विनायक कोणती चुकी होणार नाही. विनायक कोणतीच काही करणार नाही. तू स्वतःकडे स्ट्राईक रोखून ठेवला कारण त्यांच्या बॅटला चांगले चेंडू कनेक्ट होतात. त्या अनुषंगानं मात्र शेवटच्या 23 षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे रोखून ठेवली जातात. हे तूच जर आपण बघतोय तर मात्र विनायक आलाय याही वेळेस उडवण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडे वळलेत आणि दर्शवला जात आहे यावेळेस वाईट बॉल आला. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा खर्च करतोय गोलंदाज विनोद वरटा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मॅचची कडा पचाचा तवेत. येस द फिगर इज गॉन. पप्पा राव बिग विकेट डाऊन. यावेळेस विनायक बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू सो मच. धावफलक धावून पोचलं गेलं 39 या आकड्यावरती. आतापर्यंत एक चांगली स्थिती गाठली गेली आहे भोगाडीपाडा संघानं परंतु इथून शेवटचं अंतिम षटक आहे. इथून गिअर चेंज करावे लागणार आहेत कारण पहिली जी 30 षटकं राहिली ती जरी तुझ्या नावावरती असली तरी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना गोलंदाज विनोद वरटा मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस सुचार मारायचा प्रयत्न. याही वेळेस प्लेड अँड बेस डॉट बॉल याही वेळेस बघायला मिळतो. जितके चेंडू निर्धाव येणार तितके मात्र बॅक फुटवरती सगळं बघायला मिळणार आहे कारण धावसंख्या आतापर्यंत बघितले तर धावून पोहोचले जात आहे 39 या धावसंख्यावरती. आतापर्यंत भुगाडीपाडा संघ बघायला मिळतो. तो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न धावची जी सदी जरूर झाली आहे. पंचाचा हवेत आला तिथून फलंदाज बाद या ठिकाणी विशाल केला लागलाय पूर्णविराम गॉन. प्लीज जास्त वेळ करायचा नाही आहे. टीम मिटिंग करायची नाही आहे. इथून जरा बघितलं तर शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष असेल. या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. साई लेव्हर वरकुंडे विपक्षामध्ये न्यू स्टार सावरे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्सवरती उपस्थित राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 वरील आजच्या दिवसातील 5वा सामना पहिल्या फेरीतील साई इलेव्हन वरकुंडे विपक्षामध्ये न्यू स्टार सावरे दोन्ही संघाचे कर्णधार पण या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विनोद वरटा चांगली गोलंदाजी साकारतोय. याही वेळेस क्रॉस दिले खेळण्याचा प्रयत्न राहिला जातोय. तू जर बघितलं गेलं तर लेग बाय स्वरूपामध्ये पंच या ठिकाणी सचिनजी काटेला सर दर्शवत असताना यावेळेस आलाय एक धाव. हे धावफलक इकडे पुढे सरसावलं जातं. जाऊन पोचलं गेलं ते म्हणजेच 41 या आकड्यावरती प्रत्येक खेळ राहिला गेला. आतापर्यंत बघितलं गेलं तर विनोद या गोलंदाजाचा पलटवार बघायला मला आणि तोच जर आपण बघतोय तर कमबॅक करावा लागणार आहे महेशला. यावेळेस चांगला प्रहार इंटू द गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला फील्ड करतायत. विप्लव बॅकअपला जरूर आले होते परंतु इथून 2 धावा रोखू शकणार नाहीत. धावफलक 2 ने पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं म्हणजे 43 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळतो त्या ठिकाणी मात्र पुन्हा उंचावरून उडवण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. पचाचे दर्शवलं गेल्या बॅटची कडा कोणती चुकी करणार नाही आहे भाविक. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद महेश खेळला लागलाय पूर्णविराम गॉन. थँक्यू डिझाईन.
लगेच जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. बोगडी बाळा सगळं आपण सजवून घ्यायचा. तर विनंती असेल सई लेवर वरकुंटी विपक्षामध्ये देव स्टार सावरे दोन संघाच्या कर्णधारांना आपण टॉस बॉक्सवरती उपस्थित राहायचं प्लीज. अन्यथा मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद घ्या. मैदान क्रमांक 1 वरील आजच्या दिवसातील पण सामना क्रमांक 5 बघणार आहोत. साई लेवर वरकुंटी विपक्षामध्ये न्यू स्टार सावरे या दोन संघांदरम्यान ही मात्र कडवी लढत कडवा संघर्ष बघायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ आता बरात परंतु इथून जर बघितलं गेला तर जो जिता वही सिकंदर. दोन शिवत आणि ते पुकार असेल साई इलेव्हन वरकोंडे विपक्षामध्ये न्यू स्टार सावरे या दोन्ही संघाला. तुम्ही जर 5 मिनिटामध्ये रिपोर्टिंग केलं नाही तर तुम्हाला मात्र या ठिकाणी पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. चला लगेच दोन सलामीवीर बॅटर मैदानामध्ये जायचं आहे. तर न्यू स्टार सावरे आणि या ठिकाणी साई इलेव्हन वरकुंडी संघाची कर्णधाराला विनंती असेल या पण अन्यथा मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. तर आमच्या माध्यमातून पुकार केला जातोय. त्या ठिकाणी आमच्या साथी समालोचक तर संदेशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. तर सलामीवीर जोडी विप्लव चड्ड्या मुकेशजी गरबट साहेबांच्या माध्यमातून जे मात्र टी शर्ट्स प्रोव्हाइड केले गेलेत ते मात्र परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एका बाजूला 17 क्रमांकाचा खेळाडू त्या ठिकाणी बघायला मिळतोय तो म्हणजे तन्मय. ऑन स्ट्राईक वरती बघायला मिळाल तर नॉन स्ट्राईक एंड वरती 10 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला खेळाडू त्या ठिकाणी विप्लव बघायला मिळतोय. रोशेट येणार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक जे मात्र बंधनातलं असेल ज्या ठिकाणी 3 खेळाडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. तू जर बघितलं गेलं तर चक्रव्यूह सजवलं गेलं त्या ठिकाणी छत्रक्षर सजवलं गेलं तशाच प्रकारे अचूक टप्प्यावरती भेदक मारा करावं लागेल. या ठिकाणी बघितलं गेलं तर तन्मय हे सुद्धा नाव मोठं आहे परंतु आजच्या दिवसात कागदपत्र स्ट्रॉंग असून चालणार नाही. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती तू पहिला चेंडू थोडेसे बब्बत झाले गेले आणि तू जर बघितलं गेलं पंचांनी दर्शवलं गेलं की तू साई इलेव्हन वरकुंडी संघ इथून आपण नाणेफेकी जिंकली गेली आहे. इथून विदिन 2 मिनिटामध्ये तुमचा जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि तर मात्र हा मॅच संपल्यानंतर जर तुम्ही तद्वार रिपोर्टिंग केली नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. ही नियमावली राहिली गेली. इथून पहिला चेंडू त्या ठिकाणी आपण बघितला असेल तर निर्धाव आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरा चेंडू सुद्धा डॉट बॉल आला.
इथून वेगावरती मारा केला गेला, अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवत भेदक मारा राहिला गेला आणि तो जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू ती सांगता आतापर्यंत बघायला मिळतं. फलक जरूर 43 धावा जमावल्या होत्या, 44चा आव्हान. याही वेळेस काय बघायला मिळतं, क्रॅकिंग डिलेव्हरी तू जर बघितलं तर अट्रॅक्टिव्ह मात्र देखणीदार गोलंदाजही बघायला मिळतं. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक डॉट बॉल बघायला मिळतं. तुला जितके चेंडू डॉट बॉल येणार निर्धाव चेंडू मात्र बघायला मिळतील, तितकं प्रेशर मात्र बदलं जाणारा म्हणजे एकदत्त सातमाडी या संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना चांगली गोलंदाजी. यावेळेस चांगला चेंडू राहिला होता, त्यावरती हलक्याशा बॅटने सन्मानजनक फटका बघायला मिळतोय. यावेळेस एक धाव परिपूर्ण होणारा एका धावेने धावफलक जर आपण बघितलं गेलं पुढे सरसावलं जातं आणि तो जर बघितलं गेलं तर एक धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि जवळजवळ चौथ्या चेंडूवरती मात्र इथून बघितलं गेलं तर खातो उपज झाला म्हणजे एकदत्त सातपाडी या संघाचा. तू रोशन चांगले चेंडू हाताळतोय, 5वा चेंडू या षटकातील. काही वेळेस चांगला चेंडू उठून आपण चेंडू ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी कोणती चुकी होणार नाही. प्रोटेक्शन मात्र बघायला पाहिला, चांगलं क्षेत्ररक्षण एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. आणि तू जर बघितलं गेला तर याही वेळेस एक धाव परिपूर्ण. तू शेवट तर ते चेंडू असेल या षटकातील, तुला आक्रमण करावं लागणार कारण धावसंख्या आहे थोडीशी जास्त बघायला मिळते आणि जी गोलंदाजी आहे त्यांच्याकडे तू जर बघितलं गेलं तर इथून डॉट बॉल आला. षटक संपुष्टात पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 2 या आकड्यावरती. सगळे गोलंदाजी राहिले गेले, एक नाविकल गोलंदाज पूर्णपणे पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून गोलंदाजी साकारत असताना बुगाडीपाडा संघाच्या माध्यमातून आतापर्यंत बघितलं गेलं तर रोशन हा गोलंदाज बघायला मिळतो. नवीन गोलंदाज सज्ज होणाऱ्या गोलंदाजी ट्रॅकवरती त्यावर घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि देणार आहोत संधी डीजेला. थँक्यू डीच आहे. थोडी आहे का जी बल्ली मात्र पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सामन्यामध्ये जरूर बघायला मिळाली होती आणि तोच जर बघितला गेला तर विनायकाला तोच यावेळेस खेळाडू मात्र बघायला मिळतो. पहिला चेंडू असेल म्हणजे ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती उंचावर मारायचं होतं, त्या ठिकाणी सध्या जरूर निर्माण झाली होती, तर बब्बल झाले. दुसऱ्याचा प्रयत्न राहिला जातो आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होणार. तुझं जे प्रयत्न केले असते तर निश्चित स्वरूपामध्ये काहीतरी दुसरा जर बघायला पाहिला असता तसं काही घडलं नाही आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे ते अनिश्चितीचा खेळ म्हणून ओळखला जातो. आणि तून जर बघितलं गेलं तर 2 धावा स्कोर कार्डवरती ॲड होणार आहेत. विप्लवच्या बॅटमधून जर 2 धावा आल्यात. तून बघितलं गेलं तर एक नंतर सरपंच संघाकडे चांगला बॅटिंग लाईन आहे, तिने फटकेबाजी करावे लागेल, गिअर चेंज करावे लागतील. याही वेळेस सबरे डिलेव्हरी बघितलं गेलं तर काय घडलं जाणार आहे. पंच सचिन काटेला सर आमच्या ठिकाणी वळत असताना दुपारच्या 17 कवायत करताना बघायला मिळालात आणि तोच जर बघितलं तर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च केली जाता धाव फलक बघायला मिळतं, ते म्हणजे साऊर पोचलं जात आहे 5 या आकड्यावरती. वेळेस उंचावरून व्हायचा होता, या ठिकाणी धावची सदीचारो निर्माण झाली होती. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतो आणि तू जर बघितलं गेलं तर याही वेळेस एक धाव परिपूर्ण. इथून मात्र काळ मंत्र दिला जाईल यात काही शंका नाही आहे, कारण इथून बघितलं तर बिग बॅट आला एक बाजूला गोलंदाज विनायक चांगली गोलंदाजी साकारतो, तर त्याच्या विपक्षामध्ये कोणत्याच प्रकारच्या हात खोलण्यासाठी संधी दिली जात नाही आहे. ते म्हणजे फलंदाज यावेळेस तन्मय आणि विप्लव या फलंदाजांना तू फुलटो चेडू जरूर ओव्हर फुलटो चेडू गतीमध्ये परिवर्तन. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी आणि तो धावचीच्या स्वरूपात विप्लव होतोय बाद, येतोय तंबूच्या आसऱ्याला गॉन.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तुला पहिला धक्का लागतोय एकदा तर सातपाडी संघाला विप्लवच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. विप्लव तबूच्या आसऱ्या आलेला आहे. तो न्यूमॅन विनोद वरटा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. त्या ठिकाणी चामुंडा चषकामध्ये आम्ही बघितलं होतं ते म्हणजेच चांगले त्या ठिकाणी फलंदाजी साकारली होती. कुठेतरी सतपाडी संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असताना मात्र एक नव्या उमेद आहे ना, नव्या आशेनं त्या ठिकाणी खेळ दाखवला होता की कर्णसमुद्र बाद व्हावं लागलं होतं. जरूर इथून चांगला प्रहार चेंडू इंटू दे गॅपमध्ये सरळ सी बारे का पार. बऱ्याच काळानंतर तन्मयच्या बॅटमधून आलाय चौकार 4. पच आमच्याकडे वळले गेले. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या गेल्या आणि तू जर बघितलं गेला तर पच्चाने दर्शवल्या गेला वाईट+1. एकूण या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहेत. धावफलक 2 पुढे सरसावला जाता, जाऊन पोहोचलं जाता ते म्हणजे 13 या आकड्यावरती. तू जर बघितलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारे चेंडू मात्र आपण बघणार आहोत ते म्हणजे 14 चेंडूमध्ये विजयासाठी 31ची गरज आहे. 14 चेंडू 31चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चांगला चेंडू तू नॅचरल बाउन्स जरूर बघायला मिळाला आणि आता मात्र फर्निचर डिस्ट्रॉय होताना बघायला मिळालं असतं. तू जर बघितलं गेला तर घुट्टा टेक प्रयत्न जरूर झाले होते परंतु इथून यश आला नाही. डॉट बॉल आला निर्धाव चेंडूची सांगता मात्र बघायला मिळतं. तुम्ही इथून विनोद वरटाला जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. त्याला शांत ठेवायचं असेल तर त्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्याची विकेट खूप महत्त्वाची आहे. तू जर बघितलेला स्विच इट सक्सेसफुल पॉवरफुल सरळ फेकून दिलं गेलाय सीमा रेखा पार. 1 बाउन्स आलाय चौकार 4. थँक्यू डीजे. तू जरा बघितला गेला फलक आता परत चांगला स्थितीमध्ये तू जरा हे दोघांची जोडी जरा तू राहिली गेली तर इथून निश्चित स्वरूपामध्ये एकदम साठपाडी संघ बाजी मारेल यात काही शंका नाहीच. या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज झाला. संदीप हा गोलंदाज ट्रॅक वरती मिडल ओव्हरमध्ये या ठिकाणी धावसंख्या जर बघितली गेली चालून पोहोचली गेली या 17 या आकड्यावरती. येणाऱ्या काळामध्ये कोणत्या संघावरती बघायला मिळणार आहे कचरा हे सुद्धा तितक्यात महत्त्वाचं ठरेल. थोडी धावसंख्या जाऊन पोहोचली या 17 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 27 धावाची. तू जर तन्मयचे बॅट बोलू लागली या तर धाव फलक नक्की देशी स्वरूपामध्ये भर धाव वेगाने धावताना बघायला मिळाल. पण तू तसं घडलं जाईल की गोलंदाजा पलटवार राहील आणि इथून मात्र फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश येणार. अनेक प्रश्नचिन्ह मात्र आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये त्या प्रश्नांचे उत्तर जरूर आपल्याला बघायला मिळतील. पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक धावतात प्रयत्न करतात पण तू रोखू शकणार नाही. इथून चेंडू सरळ सीमा रेखा पार आलाय चौकार 4.
इथून जर बघितलं गेलं तर पहिल्या चेंडूवर क्रॅकिंग शॉट सी बारे का पार बघायला मिळाला चौकार. यावेळेस त्या झोन मध्ये कॉपी बुक स्टाईल परंतु इथून बंबा जरूर झाले होते. एका जाव्यावरती समाधान मानावं लागेल. तांबूला एक सरसावलं जातं जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 22 रन ऑन द स्कोर का 8 लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत अशी स्थिती बघायला मिळते ते म्हणजेच एक दत्त सातपाडी या संघाची. तूर साई 11 वरकुंडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. आज सामना जर संपला गेला तर जर तुमचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला नाही तर कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पॅनलाइज व्हावं लागेल याची नोंद घ्या. तू चांगला चेंडू जरूर बघायला मिळतो. याही वेळेस डॉट बॉल आला पूर्णपणे क्रॉस लाईन झाले होते. ऑफ स्टंपला सफल करून खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला परंतु त्या ठिकाणी डाऊन द लेगचा बारा यशस्वी झाला आणि बघितलं डॉट बॉल आला. यावेळेस ती चेंडूची खेळी मात्र संपुष्टात आली. अजून 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. पहिल्या 2 चेंडू जरूर 5 धावा आल्या होत्या. तदनंतर गोलंदाज संदीपचा पलटवार पालक जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती अर्धा पल्ला गाठला. अजूनही अर्धा पल्ला पार करायचा कारण 44 धावांचं आव्हान. दोन्ही आहे वेळेस स्विचेटचा टाइम याही बोलाय डॉट बॉल बघायला मिळतो आणि जितक्या निर्धाव चेंडू येणारा तितकंच प्रेशर मात्र एक दंत सरपाटी संघावरती बघायला मिळाल. परंतु इथून आपल्या प्रेशरला न जुमानता एक चांगली गोलंदाजी साकारताना गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. तू संदीप चांगली गोलंदाजी साकारतोय. याही वेळेस 50 गाड्याचा आऊट अपील परंतु पंचाने दर्शवलं गेला इफेक्ट लाईनच्या खूपच बाहेर चेंडू पीच झाला आणि तो जर बघितलं गेलं तर बाई स्वरूपामध्ये मात्र ही एक दास गो कार्ड वरती ऍड. तो जर षटकार चौकार आला तर मॅच मध्ये अशीचा किरण जरूर बघा. तेव्हा 23 या आकड्यावरती येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये विजयासाठीची गरज आहे ती मात्र 21 धावांची. तू संदीप त्यामुळे चांगला चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण. यावेळी शेवटचा चेंडू डॉट बॉल आला. षटक संपुष्टात येणारे 6 चेंडू आणि 21 ची गरज. यासाठी टीम मीटिंग करायची नाही मात्र लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पंचांच्या माध्यमातून तुम्हाला वॉर्न केलं जातं याचा वेळ घ्यायचा नाही. तू विनंती असेल दोन्ही संघाला तर नवीन बॅटर लगेच आपण सुद्धा सज्ज राहायचं कारण येणारे चेंडू आपण बघणार आहोत. 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 4 एका बाजूला एक दत्त सातपाडी तर एका बाजूला आपण बघणार आहोत तो ज्याचं ओमसाई भुगाडी पाडा. शैलेशाला शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू 21 धावा रोखण्यासाठी गोलंदाज शैलेशाला मात्र 21 धावा रोखल्या जाणार की मात्र इथून फलंदाजाचा पलटवार आणि मात्र संघ पराभूत होणारा ओमसाई भुगाडी पडा. अनेक प्रकारची प्रश्नचिन्ह मात्र या ठिकाणी बघायला मिळतात परंतु म्हटलं जातं की जो जिता वही सिकंदर. इथून करून दाखवावं लागणारा कारण ज्या वेळेस जिंकण्याची मजा सुद्धा तेव्हा येते ज्या वेळेस सर्वजण हरण्याची वाट बघत असतात. तू जर बघितलं पहिला चेंडूला उडवला चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलेत आणि चुकी झाली आहे त्यांच्या माध्यमातून. दूध जर बघितला गेला तर एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागेल. कुठेतरी आजचा दिवस विनोद वरटाचा नाही आहे. दूध जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी मात्र एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागेल. थोडी येणारे चेंडू असेल 5 आणि 5 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू बराच काळ हव्यामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. मनमाव चेंडूला फील्ड केलं जाईल. तद्वार जर बघितलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातोय आणि तून जर बघितलं गेलं तर धावतीची संधी आणि तून पंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा. इथून सेफ झोन मध्ये पॉपिंग क्रीज वरती सेफ
पंचांचा रिव्ह्यू फक्त पंचांसाठी दिला जाईल. तो मात्र वाईड आणि बिमरसाठी असेल. तो मात्र पंचांनाच घेता येणार आहे. पंचांकडून जर काही पंचांना डाऊट असेल तर पंच तो घेऊ शकतात, अन्यथा घेऊ शकणार नाही आहेत, याची सुद्धा नोंद घ्या. धावफलक जाऊन पोहोचल्या या 3च्या मदतीने 27 धावा. येणारे चेंडू आपण बघणार आहोत 4 आणि 4 चेंडूमध्ये जी गरज आहे ती मात्र 17 धावेची. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेत, चुकी झाली त्यांच्या माध्यमातून. एकदा परिपूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न राहिला जातो आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. इथून सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जातोय आणि इथून जर बघितलं गेलं तर धावबाद स्वरूपामध्ये विनोदला बाद व्हावं लागणार आहे. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जातं. धावफलक जाऊन पोहोचलं जातं 29 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 15 धावांची. नवीन बॅटर जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याद्वारे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक आणि लगेच येणार आहोत लाईव्ह ॲक्शन मध्ये. फलंदाजाला थोडी शतरक्षणा काहीतरी इजा झाली आहे त्या ठिकाणी, बघून घ्या पंच. थँक्यू विजय. राईट मॅचमध्ये रंगत मात्र खेळाडूला इजा झाली त्या कारणास्तव मात्र रिप्लेस मात्र बघायला मिळतो. पारव प्रत्येक जरूर तारीकडे होते ते मात्र आले त्यावेळेस इन मध्ये या ठिकाणी मात्र थोडीशी इजा जरूर बघायला मिळते खेळाडूला. फुगडीपाडा संघाच्या मात्र इथून जर बघितलं गेलं तर गरज आहे ती मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची. याही वेळेस चांगला चेंडू त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोचले जाणार आहेत. विपुल चेंडूला फील्ड करतोय त्याद्वारे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. पूर्ण येणारे 2 चेंडू आणि 13ची गरज आहे. 2 षटकार जर आहे तर सुपर ओव्हर. इथून हा निर्णायक चेंडू असेल कारण इथून जर बघितलं गेलं तर आधी दर्शवलं जाणारा तू कुठेतरी सोने पे सुहागा होता, फुटतो चेंडू होता. तू जर चेंडूला भिरकावलं असतं तर निश्चित स्वरूपामध्ये 6 धावा आल्या असत्या आणि तोड जर 2 षटकार आले तर विजय संपादित होताना बघायला मिळाल.
परंतु या दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी थोडासा थकवा चेहऱ्यावरती जाणवता. तर साई इलेव्हन वरकुंठी संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला जातो. त्या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय ते म्हणजे न्यू स्टार सावरे या संघाला. दोन्ही संघ सज्ज राहायचं कारण शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये सामने येऊन ठेपला. यावेळेस रायझिंग डिलेव्हरी तू जर बघितलं गेलं तर डाऊन दिलेक्सा 12 आणि त्या प्रेशरमध्ये मात्र कुठेतरी बळी पडत असताना गोलंदाज बघायला मिळतोय शैलेश. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च करतोय. धावफलक यावेळेस जाऊन पोहोचलं जातं 33 या आकड्यावरती. तुला एक षटकार एक चौकार आला तर मॅच मात्र सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळाला. तू चांगला प्रहार त्या ठिकाणी मिसफील्ड बघायला मिळाली. चेंडू बॅकेट एरियाला ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातो. दुसरी धाव मात्र या ठिकाणी परिपूर्ण होणारा तू जर बघितलं गेलं तर दैवत्व मात्र त्या ठिकाणी पाठीशी जर उभं राहिलं गेलं त्या ठिकाणी ते म्हणजे एकदत्त साठबडी संघाच्या तर मात्र 9 धावा अजूनही गरज. तू जर बघितलं गेला तर येणारे चेंडू बघायला मिळणार तो म्हणजे शेवटचा ते चेंडू यावेळेस डॉट बॉल आलाय आणि तू जर बघितलं गेलं तर सामना विजयी झाला तो म्हणजे ओमसाई भोगाडी पाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम. एक जात 7 पाडी तो शेवटच्या ते चेंडूपर्यंत जरूर खेळ गेला होता परंतु त्या ते चेंडूवरती बाजही मारली गेली ती म्हणजे ओमसाई भोगाडी पाडा संघाला. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन. तर हार्ड लक टीम यावेळेस एकदा तर 7 पाडी. या लगेचच आपण हँडशेक करायचा कारण ही नियमावली राहिली गेली. यापुढे होणारा सामना लगेचच आपण साई इलेव्हन वरकुंठी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 सलामीवीर बॅटर आपण सुद्धा मैदानामध्ये पाठवायचे आहेत ते म्हणजेच न्यू स्टार सावरे या संघाला विनंती असेल. प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता विनायक. चांगली खेळी साकारली आणि चांगली गोलंदाजी साकारली. तुझं बघितलं का तो प्लेअर ऑफ द मॅच